माझी प्रियाला प्रीत कळेना। माझ्या इमोशन्स वरती मी नेहमीच कंट्रोल ठेवू शकते, पण तुझं काय? आय फॉरगॉट, इमोशन्स कशाला म्हणतात हे तुला माहितीच नाहीये ना, आणि तुझ्या ऍक्शन्स वरती तुझा कधी ताबाच नसतो। अरे ती अश्विनी तुझ्या आयुष्यात आली ना, तेव्हाच तू काळजी घ्यायला हवी होतीस। ती एक खोडचूक तू केली नसतीस ना, तर आज या इतक्या घाणेरड्या प्लॅन मध्ये आपण अडकलो नसतो। Ever, Mom. Now you can't back out. Okay? शमिकानं आतापर्यंत खूप सांभाळून घेतलंय मला। मी तिला एकटं नाही पडू देणार, आणि आता त्या घरात नाही राहू देणार मी तिला। त्या घरी नाही राहणार? मग कुठे राहील ती? हे बघ अभि, ती इथे आपल्या घरी कधीही येऊ शकते, राहू शकते खुशाल, आपली काहीच हरकत नाही त्याबद्दल। तुझ्या आत्याच्या हाय सोसायटीत चालत असेल ते। मग आपल्याकडे 10 तोंडांनी बोलतील लोक। इतकं सोचताय तुम्ही दोघं, आता याबद्दल लोकांनी बोललेलं मला नाही आवडणार। आणि शमिका विषयी कोणीही काहीही बोललं ना, तर माझ्या मनाला फार लागेल बघ। नीना आंटी, मी जयला कधीच हर्ट केलेलं नाही। मला माहिती आहे की मी त्याच्या प्रेमात कधीच नाही पडले, पण त्यालाही मी कधीच आवडले नाही हे तितकंच खरं आहे। मी या घरात आता नाही राहू शकत। या घरात राहणं जयने मुश्किल केलंय माझ्यासाठी। एक गोष्ट मी नक्की ठरवली आहे, माझी प्रॉपर्टी मी जयला कधीच मिळू देणार नाही। पण मला अभिजितलाही गमवायचं नाहीये नीना आंटी। बाय द वे, प्रत्येक गोष्टीचे पॅम्पलेट वाटायचे बंद करा आता। म्हणजे लक्षात आलंय, रिया आणि शमिकाला प्रत्येक गोष्ट तुमच्याच कृपेने कळली। हसू नको, तुझं कौतुक करत नाहीये मी, काय सांगते ते नीट ऐक। मी आशेवरून तुला ब्लॅकमेल करते हे रियाला कधीही कळता कामा नये। तिला किती आणि काय सांगायचं नाही मलाही चांगलंच कळतं। आजपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमशी फाईट करत आलो आपण, सगळ्यांना बनवलं, सगळ्यांना समजावलं, आणि हे असं व्हावं नाही अभि। आय कांट टेक दिस एनीमोर, आय कांट टेक दिस। तुला आठवतंय याच पोटात अंगठी घालणार होतास ना तू, पण आता सगळं संपलंय, सगळं रिकामं। माझ्या आयुष्यासारखं, माझ्या स्वप्नांसारखं। तुला माहिती, मी हा क्षण कितीतरी वेळा इमॅजिन केला। बघ, उद्या मी त्या लॉयरला बोलवलंय, तो ते मॅरेज सर्टिफिकेट वगैरे चेक करेल। आणि असं का म्हटलीस की तुझं आयुष्य रिक्त आहे, तुझी स्वप्न अपूर्ण आहेत? मी नाहीये तुझ्या आयुष्यात, तुझ्या स्वप्नांमध्ये। या बोटात माझ्या नावाची अंगठी पाहशील, तसंच होईल, आय प्रॉमिस। अभि नको ना रडू, मी पण डोळे पुसलेत माझे, मी पण आता नाही रडणार, ओके?